Hare Nama Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नाम्ने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे शास्त्र विचारणे निपुण धर्म संस्थापक लोकानां हितकारिणो त्रिभुवनमण्डलशरण्याकरो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदेन मत्तालिको वंदे रूप सनातनो रघुवीर सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्थितिर्ज्ञानम् अपोहनं च वेदेश्च सर्वैरहमेव विद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्। ओके, चला, हरे कृष्ण. आज आपण श्लोक नंबर 21 त्यापुढे पाहणार आहोत. माझा आवाज क्लिअर आहे ना? ओके, तर मी शेअर करतो. ओके, मी श्लोक वाचतो. आपण जर पाहिलं तर 5वा अध्याय जो आहे त्याचं नाव कर्मसन्यास योग आहे. त्याच्यामध्ये भगवान आतापर्यंत जे निर्देश दिले आहेत ते भक्तीने कसं पुढे भक्तीमध्ये जावं, त्याचे काय लक्षण आहे, काय सिम्पटम्स आहे ते सांगितलं आहे. आजचे जे श्लोक पण आहेत ते थोडेसे खूप शार्प आणि हार्ड हिटिंग आहेत. तर आपण 1-2 श्लोक घेण्याचा प्रयत्न करूया. खूप महत्वपूर्ण श्लोक आहे ते. एक श्लोक वाचतो. रिपीट करायचं तर मागे रिपीट करू शकता. बाह्य स्पर्शे स्वशक्तात्मा बाह्य स्पर्शेश्च असक्तात्मा विन्दति आत्मनि यत् सुखम् विन्दत्य आत्मनि यत् सुखम् स ब्रह्मयोगयुक्तात्मा स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम् अक्षयम् अश्नुते. सुखम् अक्षयम् अश्नुते. अश्नुते अश्नुते सॉरी अश्नुते अश्नुते. मी परत विन्दति आत्मनि यत् सुखम् स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम् अक्षयम् अश्नुते. एक मिनिट, आय थिंक एक मिनिट. ओके, परत शेअर करतो. तर इथे आज भगवान काय संदेश देत आहे ते आपण पाहूया. असा मुक्त व्यक्ती भौतिक इंद्रिय सुखांकडे आकर्षित होत नाही, तर तो नेहमीच अंतःकरणात असतो, आतील आनंदाचा आनंद घेत असतो. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती अमर्याद आनंदाचा आनंद घेतो.
कारण तो परमात्म्यावर लक्ष केंद्रित करतो. तर भगवान आज पुढे काय सांगत आहे की असा जो मुक्त व्यक्ती आहे, तो ज्याला भगवंताकडे जायची त्याला होड लागलेली आहे, तो काय करतो? तो भौतिक इंद्रिय सुखामध्ये कडे आकर्षित होत नाही. आणि आपण पाहतो छोटी मोठी फार अशी सुखे आहेत ज्याच्यामध्ये मनुष्य अडकून राहतो. साधा म्हणजे आहार, म्हणजे खाण्यापिण्यामध्ये, खाण्या म्हणजे काही लोक आपण पाहतो की किती त्यांना हौस असतं, ते पर्टिक्युलर खूप डिस्टन्स ट्रॅव्हल करून ते जातात. बोलतात हा हॉटेल खूप चांगला आहे आणि खूप ट्रॅव्हल करतात त्यासाठी. तर तसं आहे ते, म्हणजे ते काय आहे, ते क्षणिक, एकदम क्षणिक सुख आहे ते. त्याला तात्पुरतं त्याला त्याच्या जिभेला चव येईल ते. बट इट्स नॉट गोइंग टू लास्ट. आयुष्यभर नाही राहणार ते. पण भक्ती जो आहे, भक्तीचा जो आनंद आहे, तो आयुष्यभर राहतो. तर ही भौतिक छोटी-छोटी डोळ्यांचं सुख आहे. काही लोकांना सुंदरता पाहायला खूप आवडते. काही लोकांना चांगले सुगंध घ्यायला आवडतात. काही लोकांना चांगलं म्युझिक आहे किंवा आपलीच सेल्फ प्रेस, म्हणजे लोकांनी माझ्याबद्दल चांगलं बोलावं. तर हे सगळे जे छोटे-मोठे इंद्रिय सुख आहेत, त्याच्याकडे तो असा जो मुक्त व्यक्ती तो कधी आकर्षित होत नाही. इज नॉट इंटरेस्टेड. तर तो नेहमी त्याच्या आतमध्ये जे अंतःकरणात तो जे आनंद आहे त्याच्यामध्ये तो रममाण असतो नेहमी. तर बाहेरच्या आनंदामध्ये तो जे इंद्रिय सुख आहे त्याच्यात कधी तो भाग घेत नाही. आणि असा जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे तो अनलिमिटेड, त्याला लिमिट नसतं, असा तो आनंद घेत राहतो. कारण तो परमात्म्यावर लक्ष केंद्रित करतो. त्याने भगवंतावर त्याने लक्ष केंद्रित केलेलं आहे, म्हणून त्याला अमर्यादित सुख त्याला प्राप्त होतं त्याला. तर तात्पर्य खूप चांगलं आहे. आपण तात्पर्य वाचतोय आपण. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारे श्रील प्रभुपाद की जय. यमाचार्य कृष्ण भावनेतील एक महान भक्त म्हणाले, यदवधी मम चेतः कृष्ण पदारविंदे नवनवरसधाम्नि उद्यतं रणतुम आसित तत् अवधि वात नारी संगम स्मर्यमाणे भवति मुख सुख सुष्टु निष्ठीवनम च. तर इथे काय सांगितलंय? मी कृष्णाच्या दिव्य प्रेम सेवेत रमलो असल्याने त्यामध्ये सतत नवीन आनंदाची जाणीव होत आहे. तर हे यमुनाचार्य एक खूप मोठे महान आचार्य होते आपल्या. तर ते काय म्हणतात की ते भगवंताच्या सेवेमध्ये इतके रममाण झाले आहेत की त्यांना त्यात खूप आनंद येत आहे. नवीन नवीन असं नाही की एकदा आनंद, जसं कधी कोण 1-2 वर्षापूर्वी कुठे जाऊन जेवलं असेल किंवा काही पाहिलं असेल, अरे हे जागा खूप नॅचरल आहे, खूप चांगलं आहे, इथे बीच चांगलं आहे. दॅट इज म्हणजे 1-2 वर्षा पहिले, 5 वर्षा पहिले, 10 वर्षा पहिले. तर ते फक्त मेमरी येते. पण जेव्हा आठवण येईल तेव्हा त्याला थोडंसं बरं वाटेल. पण भगवंताच्या जे सेवेमध्ये जे रममाण होतात त्यांना ते सुख कंटिन्युअस. आणि म्हणून आपण पाहतो, आपण जसे आपले जे संत लोक आहेत, तुकाराम महाराज वगैरे, ते नेहमी त्यांना असं बिलकुल पण असं कितीही त्रास झाला त्यांना, किती लोकांनी छळलं, त्यांना बिलकुल पण त्याने जाणीव होत नाही. कारण त्यांना आनंद एवढा येत आहे भगवंताच्या भक्तीमध्ये. आपण पाहिलं तर गोराकुंभार, जनाबाई, किती ते त्यात रममाण असायचे. गोराकुंभारची तर आपण स्टोरी माहिती आहे. त्यांनी स्वतःच्या मुलाला त्या माती चिखलेत त्याने चिरडून टाकलं होतं. पण स्टील त्याचं मन जे होतं भगवंतामध्ये एवढं आहे, ही वॉज सो हॅपी, म्हणजे त्याला काही, म्हणजे त्याला एवढं जाणवलं नाही. तर असे भक्त आहेत ते. आणि ते काय म्हणतात, जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा मी त्या विचारावर थुंकतो. तर प्रभुपादजी नेहमी म्हणतात, भौतिक जगात सगळ्यात मोठं सुख आहे लैंगिक सुख. अँड पीपल आर क्रेझी फॉर दॅट, म्हणजे लोक वेडी आहेत यासाठी. आणि तेच सगळ्यात मोठं बंधन आहे आपलं या भौतिक जीवनामध्ये. भक्तीमध्ये कोण पुढे जाऊ शकत नाही का? ते या एका कारणामुळे. आणि यमुनाचार्यजी काय म्हणतात की त्या सुखाचा विचार जरी आला मी, तर मी थुंकतो त्या विचारावर.
माझे ओठ तिरस्काराने कुरवाळतात. ब्रह्मयोग किंवा कृष्ण भावनेतील व्यक्ती भगवंताच्या प्रेमळ सेवेत इतका मग्न असतो की त्याला भौतिक इंद्रिया सुखाची आवड पूर्णपणे नाहीशी होते. त्याला हे जे छोटे मोठे तुच्छ सुख आहे त्याला अजिबात त्यात इंटरेस्ट नाही. इट्स नॉट एट ऑल इंटरेस्टेड. तो एकदम म्हणजे त्याच्यापासून लांब होतो. आणि म्हणून आपण पाहतो जेवढे मोठे मोठे भक्त आहेत ते आर सो हॅपी, म्हणजे इतके भक्तीमध्ये लीन असतात. त्यांना कसल्याही प्रकारचं भौतिक सुख त्यांना अजिबात त्यांना ते त्यांना जमत नाही. त्यांना भौतिकतेच्या बाबतीत सर्वोच्च आनंद म्हणजे लैंगिक सुख. संपूर्ण जग त्याच्या जादूखाली फिरत आहे आणि भौतिकवादी या प्रेरणेशिवाय अजिबात काम करू शकत नाही. आपण पाहतो की जे भौतिक जगात जे लोक आहेत, पण कोणी असू दे, त्यासाठीच सगळं चाललंय. त्याला पैसे कमवतोय किंवा जे काही करतो आहे ते फक्त दॅट इज ओनली फॉर दॅट वन रिझन. परंतु कृष्ण भावनेत रमलेला व्यक्ती लैंगिक सुखाशिवाय अधिक जोमाने काम करू शकतो, ज्याला तो टाळतो. तर एक भगवंताचा जो भक्त आहे तो एक जो साधारण व्यक्ती आहे जो या सुखासाठी तडफडत आहे त्यापेक्षा जास्त कितीतरी पटीने तो जोरात तो जोमाने काम करू शकतो. आणि म्हणून आपण पाहतो बघ, जेव्हा जन्माष्टमी येते किंवा असे कुठले मोठे मोठे फेस्टिवल्स येतात तर भक्त कंटिन्युअस 3-4 दिवस, काही मी पाहिलं भक्त लोक तर त्यांना जेवणाची पण एवढं काही नसते, झोप नाही, बरोबर काही नाही, पण स्टील ते काम करत राहतात भगवंताच्या सेवेसाठी. तर का? कारण त्याला त्याचं सुख आहे, भगवंताकडून त्याला ते प्राप्त होत आहे. खूप त्याच्यामध्ये तो त्याला आनंदही होत आहे. परंतु कृष्ण भावनेतील आध्यात्मिक साक्षात्कारातील हीच परीक्षा आहे. आध्यात्मिक साक्षात्कार आणि लैंगिक सुख एकत्र म्हणजे ते चालू शकत नाही. म्हणजे कोणाला वाटेल तसं काही नाव नाही घेत मी, पण मी काही योगी लोक होते ते म्हणायचे संभोगाद्वारे भगवंताला प्राप्त करूया. दॅट इज नॉट पॉसिबल. एक ईस्ट आहे ते एक वेस्ट आहे. भगवंताकडे जायचं असेल तर हे सगळं सोडावं लागेल. त्याच्या माध्यमातून आपण कधी भगवंताकडे जाऊ शकत नाही. इट इज ओनली गोइंग टू टेक अस डाऊन. हे आपल्याला खालीच घेऊन जाईल. कारण भगवंताकडे जर जायचं असेल तर आध्यात्मिकतेकडे वाढलं पुढे झालं पाहिजे आणि जे भौतिक जे सुख आहे त्याच्यापासून लांब झालं पाहिजे. एक कोणाला चेक करायचं असेल की माझी आध्यात्मिकता किती वाढली आहे किंवा वाढत आहे की नाही, त्याचं एक पॅरामीटर आहे की त्याची भौतिक ते जे सुख आहे त्याच्यात त्याचा इच्छा कमी झालेली आहे. पण म्हणाले चल इथे पार्टीला जा, अरे नको मी जरा थोडस माळा करतो, एखाद माळा करतो किंवा भगवद्गीता वाचतो किंवा काहीतरी भगवंताचे काहीतरी प्रोग्राम आहे, म्हणजे त्याला त्याच्याकडे होणं. पण ह्या गोष्टीमध्ये त्याला हे नाही. तर असा कृष्ण असतो. कृष्ण भावना भावित व्यक्ती मुक्त आत्मा असल्याने कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही. तर कसलेही छोटे मोठे कसलेही सुखाकडे तो बिलकुल अजिबात आकर्षित होत नाही. इज नॉट एट ऑल इंटरेस्टेड इन ऑल दिस स्मॉल पेटी थिंग्स. तर हे एक लक्षण आहे आणि असं जे लक्षण आहे तोच भगवंताकडे पुढे आध्यात्मिकतेमध्ये पुढे जाऊ शकतो. तर अजून एक श्लोक घेऊया आपण. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखा योनेव एव ते आद्यवंत कौन्तेय नातेषु रमते बुधा. रिपीट करायचंय. रिपीट. ओके, चला मी परत एकदा म्हणतो अँड गो अहेड. ये हि संस्पर्शज भोगा दुःख योनेव एव ते आद्यवंत कौन्तेय नातेषु रमते बुधः. आता हे तुम्हाला बोलायचं आहे, मी ब्रेक करून बोलतो. ये हि संस्पर्शज भोगा
ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनेव एव ते. दुःख योनय एव ते आद्यवन्तः कौन्तेय. आद्य अंतवंत नाही हे काय कसं आहे आद्य आद्यंत अन्तवन्तः आद्य अंतवंत कौन्तेय कौंतेय न तेषु रमते बुधा. न बुधः. तेषु रमते बुधा. थँक्यू. हरे कृष्ण. तर ह्याच्यामध्ये काय आता पुढे भगवान काय सांगतात, बुद्धिमान व्यक्ती भौतिक इंद्रियाच्या संपर्कामुळे उद्भवणाऱ्या दुःखाच्या स्तोत्रांमध्ये भाग घेत नाही. हे कुंती पुत्र, अशा सुखाने सुरुवात आणि शेवट असतो आणि म्हणून ज्ञानी मनुष्य त्यात रमत नाही. तर आता एक जो बुद्धिमान माणूस आहे त्याचं काय सिम्पटम्स आहेत ते सांगितलं. बुद्धिमान व्यक्ती जो आहे तो भौतिक इंद्रियाच्या संपर्कामुळे उद्भवणाऱ्या दुःखाच्या स्तोत्रामध्ये भाग घेत नाही. तर हे जे इंद्रिय सुख आहे ते भगवान काय सांगत तेच दुःखाचं कारण आहे. लोकांना वाटतं की मला यात सुख भेटणार आहे, मी काय खाल्लं की मला एन्जॉयमेंट भेटेल, किंवा लैंगिक सुख मध्ये मला त्यामध्ये मला खूप सुख प्राप्त होईल, काही मूवी पाहिलं, काही सुंदर वस्तू पाहिलं तर मला खूप आनंदी येईल. पण हे सगळे जे इंद्रिय सुखाचे जे स्तोत्र आहेत तेच दुःखाचे कारण आहेत. इट्स अ व्हेरी बिग, म्हणजे खूप मोठं ते दुःख. जसं एनिथिंग यू टेक, जास्त मनुष्याने तो खाल्लं त्याला वाटतं की अरे हे हॉटेल मस्त, इकडे जाऊन खाल्लं पाहिजे, आणि त्याच्यामुळे तो जास्त खाल्ला की देन ही गेट्स डिसीजेस, त्याला बिमारी आणि हे ते ओव्हर इटिंग, इंडायजेशन त्रास होतो. तर हे सगळे जे वस्तू आहेत भौतिक इंद्रियाच्या संपर्कामुळे उद्भवणाऱ्या दुःखाच्या स्तोत्रामध्ये भाग घेत आणि अशा वस्तूंमध्ये तो कधी भाग घेत नाही. इथे भगवान अर्जुनाला कुंती पुत्र म्हणून संबोधित करत आहे. कुंती पुत्र अशा सुखांना सुरुवात आहे आणि अंतही आहे. आद्य अंत व अंत, म्हणजे त्याला आधी आहे आणि अंत पण आहे. तर एक मूवी असेल, त्याला वाटलं चला आय विल एन्जॉय दिस मूवी, त्याला स्टार्ट आहे, एक अंत आहे. एनिथिंग यू टेक, एनी भौतिक सुख, त्याला एक स्टार्ट आहे, एक अंत आहे. पण आध्यात्मिक आनंद असा नाहीये. इट्स ऑलवेज कंटिन्युअस कंटिन्युअस कंटिन्युअस, म्हणजे ही कॅन एन्जॉय फॉर एव्हर. आणि म्हणून पाहतोय जे भगवंताचे जे भक्त असतात त्यांना कितीही दुःख जरी आलं, ही इज नेव्हर अनहॅपी. असं त्याला कधी रडताना आपण पाहत नाही, अरे देवा हे काय झालं. इज ऑलवेज हॅपी. काही म्हणजे प्रल्हाद महाराज त्यांना त्या मोठ्या खड्ड्यावर टाकले जिथे भयंकर विषारी सर्प होते, पण ते आपलं मस्त मजेमध्ये नमो भगवते वासुदेवाय, काय नाही बोला. रे हिरण्य कशी बोलता, अरे हे काय, त्याला काय होत नाही, तर ठीक आहे याला उचलून डोंगरावरून फेकून द्या. डोंगरावरून फेकलं तरी इज एन्जॉय. आपल्याला थोडस भरून पाहिलं की आपल्याला चक्कर येते, बट इज एन्जॉय, एकदम आनंदात. ओ नमो भगवते वासुदेवाय, कारण त्याला भगवंतावर पूर्ण विश्वास आहे की माझा कृष्ण, माझा जो आहे त्याला जर मारायचं असेल कोणी वाचू शकत नाही, त्याला वाचवायचं तर कोणी मारू शकत नाही. सो ही इज नॉट बॉदर्ड, म्हणजे इज ऑलवेज हॅपी. तर हे जे आहे त्यामध्ये तो आनंद घेतो. म्हणजे आध्यात्मिक जे सुख आहे त्याच्यामध्ये आहे, भौतिक सुखामध्ये हे काय होतं, अशा सुखांना सुरुवात आहे आणि शेवट आहे, आणि म्हणून ज्ञानी माणूस त्यात रमत नाही. ही नेव्हर टेक्स पार्ट इन इट. तर तात्पर्य आपण वाचूया, छोटस आहे. तात्पर्य भौतिक इंद्रियाचे सुख भौतिक इंद्रियाच्या संपर्कामुळे येते, जे सर्व क्षणिक असतात. कारण शरीर किंवा क्षणिक स्वतः क्षणिक असते. मुक्त आत्म्याला क्षणिक असलेल्या कोणत्याही गोष्टीत रस नसतो. दिव्य सुखाचे आनंद चांगल्या प्रकारे जाणून मुक्त आत्मा खोटे सुख उपभोगण्यास कसे सहमत होऊ शकतो. इज नेव्हर एन्जॉय इट. ठीक आहे, तर कधी म्हणजे त्याला असं विचारच येत नाही. एक खूप चांगला श्लोक आहे पद्मपुराण मध्ये, रमन्ते योगिनो अनंते सत्यानंदे चिदात्मनि इति इति रमापदानामसु परम ब्रह्म विधीयते. त्यात काय सांगितलंय,
रहस्यवादी परम सत्यापासून अमर्याद दिव्य सुखे प्राप्त करतात आणि म्हणूनच परम सत्य भगवंताचे व्यक्तिमत्व यांना राम असेही म्हणतात. तर भगवानचं नाव राम आहे का? मी एकदा परत वाचतो. द मिस्टिक डिराइव्ह अनलिमिटेड ट्रान्सेंडल प्लेजेस फ्रॉम ॲब्सोल्यूट ट्रूथ अँड देअरफॉर सुपर ॲब्सोल्यूट ट्रूथ. द पर्सनेटिव्ह गॉड इज ऑल्सो नॉन एज रामा. राम म्हणजे जे आनंद आहे त्याला राम म्हणतात. जसं बलराम आहे किंवा भगवान राम आहे किंवा परशुराम आहे, त्याचा अर्थ आहे राम म्हणजे जो रममाण आहे, हु इज एन्जॉयिंग. आणि श्रीमद भागवतम मधला एक खूप महत्वपूर्ण श्लोक आहे, खूप चांगला श्लोक आहे. त्यात काय म्हटलं आहे? 5व्या स्कंद मधल्या 5व्या अध्यायाचा पहिला श्लोक. नायम देहो देहवजाम त्रिलोके कष्टान कामान अर्हते विद्भुजाम तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वम शुद्धेद यस्मात् अनंतम ब्रह्मसौख्यम त्वनंतम. आता इथे ऋषभ देव जे आहेत ते आपले जे 100 पुत्र आहेत त्यांना उपदेश देत आहेत. ते काय म्हणतात? माझ्या प्रिय मुलांनो, या मानवी जीवनात इंद्रिय सुखासाठी खूप कष्ट करण्याचे काही कारण नाही. ते काय म्हणतात? इंद्रिय सुखासाठी खूप कष्ट करण्याचं काही गरज नाहीये. तसं प्रल्हाद महाराज पण म्हणतात, जसं दुःख येत आहे, दुःख कोणी मागत नाही. नोबडी आस्किंग की मला हे दुःख झालं पाहिजे, मला हे कष्ट झालं पाहिजे, नाही, पण येतं. तसं सुखासाठी पण त्याला मागायची गरज नाही. ते सायकल आहे. सुख मग दुःख, मग सुख मग दुःख, हे सायकल चालू राहतात. इथे ऋषभदेव काय म्हणत आहे आपल्या मुलांना? ते पण भगवंताचा एक अवतार आहे. या मानवी जीवनात इंद्रिय सुखासाठी खूप खूप कष्ट करण्याचे काही कारण नाही. असे सुख मल खाणाऱ्या म्हणजे डुकरांनाही उपलब्ध आहे. तर आपण पाहतो म्हणजे मल खाणारे आहे, म्हणजे सुकर आहे, तो काय खातोय? म्हणजे मल खातोय, बट ही इज सो हॅपी. त्याला त्याच्यामध्ये किती आनंद येत आहे. तर जे भौतिक वस्तू आहे त्यामध्ये एक जे सुकर आहे त्याला पण एवढा आनंद येत आहे. तर त्यांना हे म्हणायचंय की या भौतिक जे इंद्रिय सुख आहे त्याच्यासाठी कष्ट करू नका. त्याऐवजी तुम्ही या जीवनात तपश्चर्या करावी, ज्यामुळे तुमचे अस्तित्व शुद्ध होईल. तर त्यापेक्षा तुम्ही तपश्चर्या करा, भगवंताची भक्ती करा, त्याच्यामुळे तुमचं अस्तित्व शुद्ध होईल आणि परिणामी तुम्ही अमर्याद दिव्य आनंदाचा आनंद घेऊ शकता. आणि त्याच्यामुळे काय होईल? मग अनलिमिटेड सुख ते तुम्हाला भेटेल. खूप चांगला श्लोक आहे भागवतम मधला. आणि पुढे प्रभुपाद म्हणतात, म्हणून जे खरे योगी किंवा विद्वान व्यक्तीच असं करू शकतो. दिव्यवादी आहेत ते इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाहीत. म्हणून जे आहेत जे भक्तीमध्ये लागले ते असे छोट्या छोट्या क्षुल्लक इंद्रिय सुखाकडे कधी आकर्षित होत नाही. म्हणून आपण पाहतो इव्हन हरिदास ठाकूरजी होते, बरेच वेळेस आपण त्यांच्याबद्दल ऐकलंय. ते दिवसातून 24 तासातून 22 तास फक्त जप करायचे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. फक्त 22 तास फक्त तेच. किती त्यांना आनंद यायचा. तर त्यांना या त्यांच्याकडे ती एक वेश्या आली होती आणि इतकी सुंदर होती ती वेश्या, म्हणजे असं म्हणतात साक्षात, म्हणजे एकदम इतकी म्हणजे काय म्हणतात एकदम सुंदर होती. आणि ती म्हणे मला तुझ्याशी संग करायचा आहे. ते त्यांना समजलं की हे कशासाठी आली आहे, माझं सगळं बंद करायला आली. पण ते तिथून जाऊ शकले असते, प्रभुपाद म्हणतात जाऊ शकले असते, पण ते नाही गेले. बोला नाही, हिचा उद्धार करायचा मला. जस्ट इमॅजिन, म्हणजे भगवंताचे भक्त कसं असतात. एक वेश्या आहे, ते बोलले हिचा पण उद्धार करायचा. म्हणून ते बोलले ठीक आहे, मी तुझी इच्छा पूर्ण करतो, माझं पूर्ण होऊ दे, मग मी तुझी इच्छा पूर्ण करतो. आणि मग ते जप करत बसले. जप करता 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 सकाळ झाली. ते बोलले ओ सॉरी, अरे आता एक काम कर, तू परत रात्री ये, आपण मी तुझी इच्छा पूर्ण. असं जबरदस्ती तिला 3 दिवस 3 रात्र कंटिन्युअस तिला त्यांनी आपला जो जप होता हरिकृष्ण महामंत्राचा तो ऐकवला. आणि त्याच्यामुळे ती इतकी शुद्ध झाली की ती मोठी वैष्णवी झाली. आणि ते तिला दीक्षा देऊन ते निघून गेले. आणि ती इतकी महान भक्त झाली की लोक तिच्याकडे येऊन दीक्षा घेऊन लागले. जस्ट इमॅजिन किती ती महान झाली. तर
जे सांगण्याचा उद्देश आहे की जे भगवंताचे भक्त असतात त्यांना इंद्रिय सुखाकडे ते बिलकुल आकर्षित, मग ते कितीही सुंदर त्रिपुरी सुंदरी असू दे, तिला कधीही त्याच्याकडे आकर्षण होत नाही. तर हे इथे असं सांगितलं. तर हे सगळे जे लक्षणं आहेत, हे फक्त एक जो विद्वान व्यक्ती आहे, जो एक भक्तीमध्ये लागलेला आहे, तोच. नाहीतर लोक काय करतात, त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पडतात, परत दुःखी होतात, परत ते दुःखामधून बाहेर पडण्यासाठी परत ते मेहनत करतात, पैसे कमवतात, परत ते सुख घेतात, परत दुःखी होतात, आणि ते की पण त्या सायकलमध्ये पडून राहतात ते. आणि म्हणून ते कधी या भौतिक जीवनामध्ये कधी पुढे जात, सॉरी, आध्यात्मिक जीवनात कधी पुढे जात नाही. तर हे असे हे दोन जे श्लोक आहेत, ते एका चांगल्या भक्ताची लक्षणं आहेत, ते इथे तुझा भगवान सांगत आहे. तर मी इथे थांबतो, आणि कोणाला काही प्रश्न असेल आपण घेऊया. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. प्रभूजी मी ना श्लोक 20 वाचत होते. त्याच्यात बाकी तर समजलं, पण तो या ज्ञानामुळे तो परम सत्याचे संपूर्ण विज्ञान म्हणजे ब्रह्म, परमात्मा आणि भगवान जाणण्याचा स्तराप्रत उन्नत होतो. तर मला ह्यातलं डिफरन्सिएशन जरा सांगा ना, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. प्रभूजी तुम्ही म्यूट आहात. म्यूट म्यूट. थँक्यू. ओके. तर खूप चांगला प्रश्न आहे. भगवान जे आहे ते 3 वेगळ्या स्तरावरती आपण त्यांना त्यांचा अनुभव करू शकतो. तर एक आहे ब्रह्म. जसं काही लोक आपण निराकार, जे भगवान निराकार आहेत, ब्रह्मज्योती आहेत, तर ते पण एक भगवंताचं स्वरूप आहे. भगवान भगवद्गीते पण म्हणतात, मी त्याचा आधार आहे. म्हणजे माझ्यातूनच हे ब्रह्मज्योती येत आहे. तर तो एक परसेप्शन आहे. त्यांना फक्त म्हणजे त्याच्या पुढे जात नाही ते. ब्रह्मवादी म्हणजे ब्रह्मवादी असतात. भगवान निराकार आहे. आणि त्याच्यावरती आपण जेव्हा गेलो, तर दुसरा जो लेवल आहे ते आहे योगी. जे परमात्मा, भगवंताचं जे परमात्माचं रूप आहे, तोच जो ब्रह्म आहे, तो परमात्माच्या स्वरूपात आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. तर ते थोडंसं वरती जात. हा भगवंताचं एक रूप आहे, आणि तो परमात्म्याच्या रूपात माझ्या हृदयामध्ये, तुमच्या हृदयात, सर्वांच्या हृदयात, प्राणी मात्राच्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे. आणि तिसरा लेवल जो आहे, तो त्याच्या वरच्या लेवलमध्ये तो भगवंताला भगवान या कॅटेगरीमध्ये तो पकडतो. म्हणजे हेच सर्वोच्च, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ परम पुरुषोत्तम भगवान आहेत. एक खूप चांगला भागवतमचा श्लोक आहे. जस्ट पुल आउट दॅट, एक मिनिट. 1 to 11 आहे. एक मिनिट. 1 to 11. येस, 1 to 11 मी शेअर पण करतो, जस्ट फॉर रेफरन्स. हा, दिसते ना माझी स्क्रीन? 1 to 11. तर ह्याच्यामध्ये आता सी वदन्ति तत्त्वविदस् तत्त्वं यज्ञानम् अद्वयम् ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. तिथे काय सांगितलं आहे, लर्न ट्रान्सेंडेंटलिस्ट म्हणजे जे अध्यात्मवादी आहेत, ते हू नो द ॲब्सोल्यूट ट्रुथ, जे परम सत्याला 3 नावाने ओळखतात, 3 लेवलमध्ये. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. त्याची पहिली स्टेप आहे ती ब्रह्म आहे. दुसरी जी स्टेप आहे ती परमात्मा आहे, आणि त्याच्यावरची जी आहे ते भगवान आहे. मी पाहिजे ग्रुपवरती शेअर पण करेन. तर ह्याच्यासाठी पण एक छोटीशी एक म्हणजे जस्ट टू अंडरस्टँड म्हणजे कसं आहे, प्रभुपाद ह्याला असं म्हणतात की
3 लेव्हलमध्ये समजू शकतो. जसं काही लोकांना म्हणजे प्रकाश पडला की समजतं हा सूर्य आला. तर ते फक्त प्रकाश त्यांना माहिती आहे. प्रकाश आला म्हणजे सूर्य आला. पण त्याच्या पुढे जो एक व्यक्ती आहे तो आपल्या घराच्या बाहेर पडतो आणि वरती बघतो, अरे सूर्य, हा सूर्य आला. तर दॅट इज वन कन्सेप्शन की प्रकाश म्हणजे सूर्य, जसं जे ब्रह्मवाला आहे. दुसरा जो स्टेप आहे तो प्रकाश माहिती आहे त्याला, पण त्याच्यामध्ये हे पण माहिती आहे की हा जो सूर्य आहे, या सूर्यामधून हा प्रकाश आपल्याला भेटत आहे. तो एक सेकंड लेव्हलचा स्टेप आहे. आणि जो तिसऱ्या लेव्हलचा आहे, ज्याला अजून शास्त्रीय ज्याला मग जेव्हा तो वाचतो त्याला समजतं की सूर्य हा फक्त एक आगीचा गोळा नाहीये. इट्स अ प्लॅनेट. त्या प्लॅनेटवरती विवस्वान आहे. असं आपण 4थ्या अध्यायामध्ये पाहिलं. विवस्वान मनवे प्राह. तर भगवंतानी पहिलं विवस्वानला सांगितलं. विवस्वान कोण आहे? सन गॉड. जो त्या सूर्यग्रहाचा जो राजा आहे तो विवस्वान. तर तिथे राजा येस. आहे. राजा आहे तर ऑब्व्हियसली तिथे मंत्री, प्रजा सगळे असणार. म्हणजे तिची प्रजा पण आहे, लोक पण आहेत आणि तिथे सगळं काही आहे. पण फरक हा आहे की जसं आपण पृथ्वी प्लॅनेटवर आहोत, तर आपले जे शरीर आहे ते पृथ्वी तत्वाने बनलं आहे. तो अग्नितत्व आहे. तर तिथले जेवढे लोक आहेत त्यांचं शरीर अग्नितत्वानं बनलेलं आहे आणि म्हणून ते खूप फायरी असतात. म्हणजे एकदम. तर 3 लेव्हल आहे. 3 कन्सेप्शन. एक फक्त प्रकाशपर्यंत त्याला माहिती आहे. म्हणजे त्यांनी सूर्याला कधी पाहिले नाही. तो प्रकाश आला म्हणजे सूर्य आला. येस. दुसरा जो आहे ती गोष्ट फर्दर की हा जो एक छोटासा जो गोळा आहे दॅट इज सूर्य. आणि तिसरा जो आहे त्याला माहिती आहे की त्यावरती एक मोठं प्लॅनेट आहे, त्याच्यावरती राजा आहे, त्याच्यावरती प्रजा आहे. तर हे अजून टॉप मोस्ट आहे. तसं ब्रह्म, परमात्मा आणि भगवान हे 3 वेगवेगळ्या लेव्हलचे कन्सेप्शन आहे. जो टॉप मोस्ट जो आहे ते भगवानचे. जे भगवानला मानतो की दिस इज द टॉप मोस्ट. म्हणजे भगवान कृष्णापासून परमात्मा स्वरूप येतं आणि परमात्मा स्वरूप जे आहे त्याच्या खाली जे आहे ते जे ब्रह्मज्योती आपण म्हणतो दॅट इज परमात्मा. हे 3 वेगळे कन्सेप्शन्स आहेत. तर हे आहे ते. ते काहीतरी ट्रेनचं पण एक एक्झाम्पल दिलं होतं आनंदनी. Yes, तर yes, ते same. ते सिमिलर आहे. म्हणजे सेम Yes. हे ना त्याचं बेस. सेम. म्हणजे एका गावामध्ये म्हणजे हां. जेव्हा ट्रेनचा जस्ट आविष्कार झाला होता त्याला बोललं होतं ट्रेन. तर हे सगळ्यांनी ऐकलं होतं ट्रेन. काही ट्रेन माहित नाही. तर हां. एकाला सांगितलं तू जाऊन ट्रेन बघून ये. त्यांनी लांबून पाहिलं मोठा म्हणजे काहीतरी असं त्यातून धूर निघतोय, मोठा प्रकाश पडतोय. त्याला तेवढंच राइट. बघतो आणि तो पळून येतो. बोलतो आपला जो सरपंच आहे त्याला सांगतो ट्रेन म्हणजे ते धूर सोडतोय आणि एक मोठा प्रकाशचा तो हे फेकतोय. तर दुसऱ्याला पाठवतो. म्हणजे तू जाऊन बघ. तर दुसरा जेव्हा येतो तो थोडं जवळून बघतो. तो पण ट्रेन पुढे आलीच. तर बोलतो ट्रेन म्हणजे त्यात मोठे डबे आहेत. म्हणजे खूप लांब आहे ती अशी. त्याला अजून पुढे समजतं. आणि मग तिसऱ्याला पाठवतो. तिसरं ऑलरेडी जेव्हा तो अजून स्टेशनवरती आलेली असते. तिसरा जाऊन जेव्हा तो बघतो, तो बोलतो अरे फक्त हे म्हणजे आग फेकणारी म्हणजे धूर फेकणारी आणि फक्त डब्बे नाहीये. त्याच्यामध्ये लोकं बसलेली असतात. कोण खातंय, कोण बोलचाल चालू आहे, हालचाल येस. बोलचाल चालू आहे. हे वेगवेगळे असे डिफरंट लेव्हल्स आहेत. येस. हे आपण येस. समजू शकतो. ओके. थँक यू प्रभूजी. थँक यू सो मच. ते हरे थोडं कृष्ण, हरे कृष्ण. आठवत नव्हतं. म्हणजे मला वाचलं मी ते पण मला काही उमगेना. म्हटलं आता लगेच काय विचारू म्हटलं. कनेक्शन भेटतं विचारूया. आपल्याला थोडंसं. ठीक आहे. थँक यू माताजी. ठीक आहे. चला अजून काही कोणाचे कमेंट्स, प्रश्न? हरे कृष्ण प्रभूजी, खूप छान क्लास हरे झाला. हरे कृष्ण. मागच्या आठवड्यात मिस केला होता, पण या आठवड्यात ऐकून छान वाटलं. मराठीमध्ये गीता ऐकण्यात एक वेगळीच मजा आहे. हरे कृष्ण. Yeah. नाही, खरंच क्लास खूप छान झाला आणि प्रश्न पण चांगला होता. हा. रिवाईज झालं. करेक्ट. रिव्हिजन पण होतं ना आपलं. कोणी काही प्रश्न विचारले की लगेच आपला रिव्हिजन होतं. नाही, मी गेल्या वेळेला आमच्याकडे थोडं जरा घरात प्रॉब्लेम होता. म्हणजे
डेथ झाली होती कोणाची, सो आय कुडंट अटेंड. म्हणजे मी ते वाचायला घेतलं. म्हटलं नशीब वाचलं मी, तर निदान प्रश्न तरी पडला. नाहीतर ते गेले असते 2 श्लोक तसेच. 19 आणि 20 असेच गेले असते. नाही, नाही. चांगलं आहे, चांगलं आहे. ठीक आहे. चला आपण थांबूया इथे मग. हरे कृष्णा. भगवद्गीता हरे कृष्ण यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. कृष्ण गुरुदेव की जय. हरे कृष्णा. जय